शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 याच्यासोबतच 2025 चा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। बघा तुमच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झालेले होते। भरपूर शेतकरी बांधवांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झालेले होते। आता हा तिसरा टप्पा म्हणजेच पीक विम्याचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। परंतु कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, तर एकंदरीत आता आपण जिल्हे, बँका यासोबत तालुक्यांची यादी, गावांची यादी सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जर तुमचा कापूस पिकाचं नुकसान, सोयाबीन पिकाचं नुकसान, तूर पिकाचं नुकसान, भुईमुग पिकाचं नुकसान, मका पिकाचं नुकसान, कांदा, बाजरी यासोबत ज्वारी असेल, तर अशा कोणत्याही पिकांचे नुकसान झालेले असेल आणि जर तुम्ही त्या पिकांचा पंचनामा उतरवलेला असेल, पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल, तर तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे पीक विम्याचे पैसे पाठवण्यात आलेले होते। आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडले जात आहे। शेतकरी बांधवांचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की शेवटच्या ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, तर हे पीक विम्याचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत, तर याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे 100% शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभा आहेत। म्हणजेच राज्यामध्ये सुद्धा आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। तर हे बीजेपीचं सरकार शेतकरी बांधवांच्या हितांचे निर्णय घेत असता, तर सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांना तुमच्या हितांचा निर्णय घेतलेला आहे। बघा आज सकाळी पेपरला बातमी आलेली होते, काल संध्याकाळपासून टीव्हीला बातम्या सुरू होत्या की अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये शेवटचा पीक विम्याचा टप्पा वितरित करणं सुरू करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सुरुवातीला 12 जिल्ह्यांपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। तर या 12 जिल्ह्यामध्ये 466 गावे आहेत, याच्यामध्ये भरपूर तालुके आहेत। जर तुमचा तालुका, तुमचं गाव आणि तुमचा जिल्हा यामध्ये येत असेल, तर तुम्हाला अखेर पीक विम्याची प्रतीक्षा तुमची संपून जात आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पीक विम्याचे पैसे जमतील, अशा प्रकारच्या चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होणार नाहीत, कारण डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचा शेवटचा टप्पा जमा करणं सुरू करण्यात आलेला आहे। तुमची पीक विम्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। परंतु शेतकरी बांधवांना, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा जमा केला जात आहे, तुमची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे, याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, सरकारच्या माध्यमातून आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून काही शेतकरी बांधवांना याच्या अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत। काही शेतकरी बांधवांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळालेले नसेल, तर त्या शेतकरी बांधवांना आज शेवटच्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना,
आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, ज्या ज्या शेतकरी बांधवांची पीक विम्याची प्रतीक्षा संपवली जात आहे, तर त्या जिल्ह्यांच्या यादी, बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही पीक विम्याची वाट पाहत असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा मित्रांनो, सविस्तर पद्धतीने आपण ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, यासोबत ज्या 10 बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, तर या 10 बँका कोणकोणत्या आहेत, तर ते सविस्तर पद्धतीने आपण पाहत आहोत। परंतु शेतकरी बांधवांना, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे जमा केले जात नाहीत। जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्याचे लाभार्थी आहे, जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्यासाठी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत आणि अशा शेतकरी बांधवांचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांच्या यादी, सविस्तर पद्धतीने आपण बँकांच्या यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात अगोदर आपण नियम बघून घेऊया। कोणकोणत्या नियमाअंतर्गत शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहे त्याची माहिती सांगत आहे। परंतु शेतकरी बांधवांना, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा जमा केला जात आहे याची माहिती सुद्धा महत्त्वाची आहे। बघा शेतकरी बांधवांना, कापूस पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं झालेलं होता। सोयाबीन पिकाचं नुकसान, तूर पिकाचं नुकसान, मूग असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, मका असेल, बाजरी असेल, अशा विविध पिकांचं नुकसान तुमचं झालेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा जमा केला जात आहे हे पाहणं गरजेचं आहे, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून काही जिल्ह्यांमध्ये जास्त पीक विमा, काही जिल्ह्यांमध्ये कमी पीक विमा अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी सोडलेले आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये जास्त पीक विमा का कमी पीक विमा जमा केला जात आहे याची माहिती तुम्हाला आता समजत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जिल्ह्यांच्या यादी, बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, आज पीक विम्याचे पैसे जमा होतील, उद्या पीक विम्याचे पैसे जमा होतील, परवा दिवशी पीक विम्याचे पैसे जमा होतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आणि अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी बांधव पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। परंतु जे शेतकरी बांधव या पात्रतांमध्ये पात्र ठरत नाही, तर त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात नाही, त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पात्रता बघून घेऊया, कारण शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण पात्रता पाहणार आहोत, परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत आणि त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, पात्रता नियम आपण पाहणार आहोत, परंतु एकंदरीत किती पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे याची माहिती तुम्हाला सांगत आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, पीक विम्याची वाट तुम्ही पाहत असाल, तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। एकंदरीत तुम्हाला
खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, कापूस पीक असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, मटकी असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हरभरा असेल, भुईमुग असेल, आंबा पीक असेल, संत्री पीक असेल, मोसंबी असेल, केळी पीक असेल, द्राक्ष असेल, चिक्कू पीक असेल, तर तुमचं फळ पीक असू द्या किंवा बाग असू द्या, कोणत्याही पीक असू द्या, कोणत्याही पिकाचं नुकसान अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा वादळी वाऱ्यामुळे झालेलं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तुम्हाला कशा पद्धतीने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। परंतु शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले पाहिजे तर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजे। तर बघा शेतकरी बांधवांना, या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे ज्यावेळेस तुमचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असायला पाहिजे। यानंतर दुसरं काम म्हणजे तुम्ही KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे। यानंतर शेतकरी बांधवांनो, तिसरं काम म्हणजे तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेले असायला पाहिजे। तर तुम्ही असे महत्त्वाचे 3 कामे केलेले असायला पाहिजेत। राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी असे महत्त्वाचे 3 कामे केलेली असेल तर त्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या शेतकरी बांधवांची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जिल्ह्यांचे आणि बँकांची यादी सांगत आहे। तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामधील परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, तर अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पीक विम्याचा शेवटचा टप्पा जमा केला जाणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आलेले आहेत। मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांना भरगंड पैसे दिलेले आहेत। त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा शेवटचा टप्पा जमा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, काळजी चिंता करण्याची गरज तुम्हाला भासणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत राहतील। पीक विम्याचे लाभार्थी असाल तर लवकरात लवकर फार्मर ID कार्ड काढा, आधार कार्ड बँकेला लिंक करा।